लाडकी बहिणींना लाडके तर तुम्हाला सगळ्याला सप्टेंबर महिन्याचा हप्ता हवाय का? तर हप्ता जर हवा असेल तर या चुका करू नका. जर या चुका तुम्ही जर केल्या तर तुम्हाला पुढचे सगळे हप्ते बंद होणार आहेत. या दोन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या नाहीत तर लाडके तर तुमचे हप्ते बंद होणार आहेत. एक मोठी बातमी आली, सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे कोणता? या ठिकाणी 15वा हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली. लाडके ताईंनो, जर तुमची केवायसी योग्य प्रकारे जर बरोबर आली तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत. काय नेमके बदल करावं लागणार आहेत, कोणत्या चुका तुम्हाला टाळावं लागणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत. त्याच्यामुळे लाडके ताईंनो बघा, या ठिकाणी आणि या ठिकाणी या दोन गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्या जर केल्या नाहीत तर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार नाहीत. एक मोठी बातमी समोर आली. त्याच्यामुळे लाडके ताईंनो, सगळ्याला असं वाटतंय का 1500 रुपयाचा हप्ता तुमचा चालू राहिला पाहिजे, लाडक्या बहिणीचा हप्ता पटपट सगळ्यांच्या अकाउंटला यायला पाहिजे? तर ही व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत. केवायसी करताना चुका करू नका. ई केवायसी आणि केवायसी दोन्ही एकच आहे. बऱ्याच लाडकी ताईंना हेच कळत नाही. ई केवायसी आणि केवायसी म्हणजे काय? दोन्ही पण एकच आहे, म्हणायचा अर्थ एकच आहे. पण बँकेतली केवायसी वेगळी, ही केवायसी वेगळी, लाडक्या बहिणीची केवायसी वेगळी. ह्या पण गोष्टी लक्षात घ्या. तर लाडकी ताईंनो बघा, आता बातमी काय असणार आहे, तुम्हाला हप्ता कधी भेटणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं पण देखील याच व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी केवायसी केली आहे का? कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंनी केवायसी केली? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही केवायसी कधी कंप्लीट केली पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. 1500 रुपये हप्ता सर्वांना लाडक्या ताईंना हवाय का? 1500 रुपये हप्ता. तर लाडक्या ताईंना व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कारण की ह्या जर दोन चुका तुम्ही केल्या तुमचा हप्ता विसरून जा. त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे. आणि बघा, या चुका कोणत्या ते बघा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुमची शेवटची स्टेप असणार आहे लाडकी बहीण योजना, तुम्ही पहिला तुमचा आधार कार्ड नंबर टाकणार आहेत. सगळ्यात सुरुवातीला आधार कार्ड नंबर टाकणार आहेत, कॅप्चा टाकणार आहेत आणि ओटीपी येणार आहे तुमच्या बरोबर. ओटीपी आल्यानंतर महिलाच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. दुसऱ्या वेळेस काय होणार आहे, तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं नाव टाकायचंय, त्यांचं आधार कार्ड टाकायचंय, आधार कार्ड टाकायचं, कॅप्चा टाकायचा आणि त्याच्या ठिकाणी तुम्हाला पती किंवा वडिलांच्या मोबाईलवर तुमचा ओटीपी जाणार आहे. ह्या दोन स्टेप झाल्या. तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला ही महत्वाची माहिती भरायची आहे. या ठिकाणी तुमचं या ठिकाणी वडिलांचं पतीचं नाव टाकायचं, दोघांपैकी एकाचं जात टाकायचे आणि या ठिकाणी होय होय करायचे. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, होय होय करायचंय. परत सांगतोय, एका ठिकाणी जरी तुम्ही होयच्या ऐवजी नाही केलं तुमचे हप्ते बंद होणार आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा लाडके ताईंनो, दोन्ही ठिकाणी होय होय करायचंय. परत सांगतोय, हात जोडून विनंती आहे. या ठिकाणी तुमची तपासणी नंतर तरी होणारच आहे, पण आपल्याला सुरुवातीला होय होय करायचंय. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार आहे का? नसेल तर या ठिकाणी होय करायचे. तुमच्या घरामध्ये अविवाहित आणि एक विवाहित आहे का? हो असेल तर हे ठिकाणी डायरेक्ट होय करायचे. बऱ्याच लाडके ताई म्हणतील की मी सर एकटीच घरामध्ये राहते, एकच आहे मी एकटी, तरी होयच करायचे, नाही करायचं नाही. परत सांगतो लाडके ताईंनो, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. केवायसी कंप्लीट केली तरच 1500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत, पुढचे हप्ते भेटणार आहेत. एकदम जीव तोड तुम्हाला का सांगतो लाडके ताईंनो, बऱ्याच लाडके ताईंचे कॉल यायला लागलेत, मेसेज यायलेत, कमेंट बॉक्स मध्ये टाकायला लागलेत की सर आमची केवायसी चुकली, सर आम्हाला ओटीपीच येत नाही, सर आमचं हेच प्रॉब्लेम झालाय, सर आम्ही दुसऱ्याचा आधार नंबर टाकलाय. जमणार नाही लाडक्या ताईंनो, परत सांगतोय, केवायसी एकदा केली परत तुम्हाला ऑप्शन भेटणार नाही. आपण सरकारकडे विनंती करायला होत की बाबा परत केवायसी करायची, एडिट करायचा ऑप्शन त्यांना द्या. परत मी पहिल्या दिवसापासून ही सरकारकडे मागणी करतोय की ज्या लाडक्या ताईंच्या घरी त्यांचे वडील नाहीयेत, त्या नवऱ्यापासून वेगळं राहतात, त्यांना पण आधार कार्डवर दुसरं अजून काहीतरी ऑप्शन द्या. तर हे सगळ्या गोष्टी आपण बघणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. चला आता लाडके ताईंनो, एक महत्वाची आता ही बातमी तुम्हाला मी दाखवणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. चला तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. व्हिडिओ काळजी लक्षात घ्या लाडके ताईंनो. पहिला प्रश्न या ठिकाणी बघा, लाडक्या ताईंनी विचारलाय ओटीपी टाकायला ऑप्शनच येत नाहीये. बघा बऱ्याच लाडक्या ताईला असं प्रश्न येलाय की सर ओटीपी टाकायला ऑप्शनच येत नाही. तर मोबाईलवर तुम्ही जर करत असताल तर लॅपटॉपवर करून बघा, लॅपटॉपवर करत असताल तर मोबाईलवर करून बघा. आणि दोन्हीकडे जरी प्रॉब्लेम येत असतील, बघा ओटीपी टाकायचा ऑप्शन येत नसेल तर दोन्ही जरी प्रॉब्लेम नसतील, तुम्हाला दोन्ही प्रॉब्लेम येत असतील दोन्हीकडे पण, तर डायरेक्ट रात्रीच्या वेळेस तुम्हाला
फॉर्म भरायचा आहे. रात्री 11च्या नंतर फॉर्म भरा, तुम्हाला 100% तुमची ई-केवायसी कंप्लीट होणार आहे. आणि जरी आता अजून 2-3 दिवस थांबा, लाडक्या बहिणींनो काही आपल्याला घाई करायची गरज नाहीये. आपल्याला 2 महिन्याचा वेळ आहे, त्याच्यामुळे अजून 2-3 दिवस जरी गेले तरी काही प्रॉब्लेम होणार नाहीये. त्याच्यामुळे सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, चुकीची माहिती टाकू नका. परत सांगतोय, हात जोडून विनंती, बघा तुम्हाला सगळ्या लाडक्या ताईंना हात जोडून विनंती, लाडक्या ताईंनो उगाच फास्ट करायचे, ई-केवायसी करायची, ई-केवायसी करायची, ई-केवायसी करायची. ह्या लाडक्या ताईंनी केली, त्या लाडक्या ताईंनी केली, हिने केली, तिने केली, सगळ्यांनी ई-केवायसी केली, मागजी पण करायचे. असं करून स्वतःच्या काही चुका करू नका. परत सांगतोय, आपल्याकडे 2 महिने वेळ आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, तुमची जर माहिती तुमच्याकडे येत नसेल, ओटीपी बरोबर येत नसेल, आधार कार्ड बरोबर टाकत नसताल, तुम्ही तुमची ई-केवायसी करून काही फायदा नाहीये. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईला विनंती आहे, जोपर्यंत तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगितल्या नाहीत तोपर्यंत त्या करत नाही, तोपर्यंत ई-केवायसी करायची नाही. चला पुढची गोष्ट बघा, पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. मी डायव्हर्स आहे, वडील वारले आहेत, तर दुसरा आधार नंबर कोणता टाकायचा? बघा परत छान स्वरूपाचा लाडक्या ताईंनी एक प्रश्न विचारलाय की सर माझे काय डायव्हर्स झालेला आहे त्यांचा, की बाबा त्यांचं थोडंफार त्या पतीपासून वेगळं राहतात. तर अशा भरपूर लाडक्या ताई आहेत ज्यांचे वडील नाहीयेत किंवा ज्यांचे जे पतीपासून लांब राहतात किंवा ते पती निधन पावलेले आहेत. तर यांनी नेमकं काय करायचं? तर बघा लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, यासाठी अजून थोडा वेळ थांबायचा आहे. सरकारने ह्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, ही पण मी सरकारकडे विनंती करत आहे. जर तुम्ही कुठे व्हिडिओ जर बघत असताल की बाबा हे असं आधार कार्ड टाका, ह्याचं आधार कार्ड टाका, त्याचं आधार कार्ड टाका आणि प्रोसेस कंप्लीट करून घ्या, असं करू नका. परत सांगतोय, चुका करू नका, कारण की तुमची ही प्रोसेस परत चेक होणार आहे. तुमची ई-केवायसीचा अर्थ समजून घ्या. तुमच्याकडून ते हमीपत्र भरून घेते, त्याचा अर्थ असा होतोय, जर तुम्ही चुकीची माहिती दिली तर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते. त्याच्यामुळे कृपया करून हात जोडून विनंती सगळ्या लाडक्या ताईंना, चुकीची माहिती भरू नका. चुकीची माहिती जर दुसऱ्याचा आधार कार्ड टाकला, त्याच्यावर मोबाईल नंबरवर येईल ओटीपी, तुमची ई प्रोसेस पण ई-केवायसी पण कंप्लीट होईल, पण अर्थ राहणार नाही. तुमची परत नंतर हे होणार आहे, कारण तुमचा आधार कार्ड आणि त्या तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड या ठिकाणी चेक केला जाणारे लिंक असणार आहे. आणि ते दोन्ही चेक नाही झालं तर तुमची ई-केवायसी अशी पण बंद पडणार आहे आणि तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते, कारण त्यांनी खाली नोट पण लिहिलेली आहे, कारवाईस पात्र तुम्ही असू शकतात. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो चुकीची माहिती भरू नका. 4 ते 5 दिवस थांबा. ज्या लाडक्या ताईंना असा प्रॉब्लेम येत आहे, पतीचा किंवा वडिलांचं काही आधार कार्ड नसल, थांबायचं आहे. चला पुढचा प्रश्न. दादा मी तुमचा कालचा व्हिडिओ पाहून मी रात्री 1:30 वाजता ई-केवायसी केली व ते सक्सेस पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, असा मेसेज हिरव्या पट्टीमध्ये मेसेज आलेला आहे. माझी केवायसी पूर्ण झाली, धन्यवाद. बघा लाडक्या ताईंनो, मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात अगोदर काल किंवा ज्या दिवशी ई-केवायसी सुरू झाली, सगळ्यात अगोदर सकाळी आपला व्हिडिओ पडला होता. तुम्हाला हे मान्य आहे का नाही सांगा सगळ्यात. आणि माझं वर खोटं वाटत असेल, आपले व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघा, सगळ्यात अगोदर आपला व्हिडिओ पडला ई-केवायसी कंप्लीट कशी करायची. आणि नंतर तुम्हाला दुसरीकडे व्हिडिओ पाहायला दिसतील. तर लाडक्या ताईंनो बघा, आपल्या चॅनलवर खूप ऑथेंटिकेट माहिती सांगितली जाते, खूप तळमळीने माहिती सांगितली जाते. त्याच्यामुळे ज्या ज्या लाडक्या ताई या ठिकाणी आपल्या चॅनलवर असतात, त्या सगळ्या त्यांचे प्रश्न या ठिकाणी सोडवले जातात. त्याच्यामुळे तुमचे प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत. त्याच्यानंतर बघा, भाऊ 12, 13, 14 हफ्ता मिला नाहीये, केवायसी करने के बाद मिल सकता है क्या? तर लाडक्या ताईंनो केवायसी करून घ्या. तुम्हाला मागचे हप्ते भेटले नसतील तरी पण चालतंय, केवायसी केली तर 100% तुम्हाला सांगता येणार नाहीये, कारण त्याचा अजून जीआर आला नाही. पण तुमची पात्रता चेक होणार आहे. केवायसी झाली म्हणजे याचा अर्थ असं नाही की लगेच हप्ता तुमच्या अकाउंटला येणार आहे. केवायसी झाल्यानंतर परत तुमची चेकिंग होणार आहे, म्हणजे वरचे वर ते डायरेक्ट आधार कार्डवर चेकिंग होणार आहे. तुम्हाला परत घरी येऊन तुमची चेकिंग होणार नाही केवायसी नंतर. त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्हाला पण एवढंच एक गोष्ट सांगतो, केवायसी झाल्यानंतर तुम्हाला एक 80 ते 90% तुम्हाला चान्सेस आहेत तुम्हाला हप्ता भेटायचे. 12वा 13वा 14 ज्या तारीखला भेटला नाही हप्ता, मागचे हप्ते जर नाही भेटले पण पुढचे हप्ते चालू होतील, अशा स्वरूपाची एक महत्वाची बातमी पण तुम्हाला मी सांगणार आहे, काळजी करू नका. अजून काही प्रश्न असतील बघा. खूप छान माहिती दिली सर, खूप धन्यवाद सर, तुम्ही खूप तळमळीने सांगता, तुम्ही आम्हाला खूप मदत केलेली आहे. थँक्यू व्हेरी मच लाडके ताईंनो. तुमच्या सगळ्यांचा असाच सपोर्ट राहून द्या. तुमचे काही जरी प्रश्न असतील तर विचारू शकता आणि घाई करू नका. परत हात जोडून विनंती करतोय, घाई करू नका. व्यवस्थित तुमचं ओटीपी येत नसेल, थांबा, रात्री ट्राय करा. अजून जर रात्री पण प्रॉब्लेम येत असेल, 1-2 दिवस अजून थांबा. 2 महिने आपल्याकडे वेळ आहे. सप्टेंबर महिना आहे, नंतर ऑक्टोबर महिना आहे, नोव्हेंबर महिना आहे. नोव्हेंबरच्या 18 तारखेपर्यंत केवायसी असणार, त्याच्यामुळे काळजी करू नका.
जास्तीत जास्त तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.